हाय फ्रेंड, नमस्कार. कसे आहात? खूप दिवसानंतर आमची मित्रमंडळी चालली आहे रिसॉर्टला आणि रिसॉर्टचं नाव आहे मंथन. आणि माझा एक मित्र आहे, तो आला आहे बदलापूरहून. त्याचं नाव आहे अक्षय कांबळे. म्हणजे हा सलमानचा खूप मोठा फॅन आहे. आणि बघा इथं आमचं हेल्मेट पडलेलं आहे मित्रांनो. बघा आमचं हेल्मेट पूर्णपणे चिखलामध्ये पडलेलं आहे. आणि आम्ही आहोत आता सध्या वसई विरार हायवेवर आणि आम्ही जाणार आहोत विरारला. आणि आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आहोत. आम्ही विचार केला की आम्ही ब्लॉग बनवावा, त्यामुळे आम्ही ब्लॉग बनवतो आहे. तो लेट सी खूप एन्जॉय करणार आहोत. आम्ही खूप दिवसानंतर चाललो आहे, आफ्टर 3 वर्षानंतर आम्ही चाललो आहे. सो एवढी मजा करणार आहे. लय ढंगळंग मचळंग काय सांगावं. मचळंग तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बघा पुढे जाऊन आम्ही किती मजा करणार आहे. लय करणार. तुम्ही पण या, आम्हाला जॉईन व्हा. बादल देख. इधर से असंच असतंय बघ. जे 500 रुपयाची नोट दिसते माझ्या. काय उधर 500 रुपये देणे काय. तो गाईज खूप ट्रॅफिक आहे. पोचायला आम्हाला खूप लेट होणार आहे. बोलेगा रे तू. बोला बोलतो. ऑलरेडी लेट झाला आहे. त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला खूप खतरनाक. भीती वाटते थोडी, पण तरी काय नाही. तरी आम्ही जाणार आणि एन्जॉय करणार. लेट सी. चला. गाईज आम्ही आता विरारच्या पुढे आलो आहे. ॲक्च्युली रस्ता माहीत नसल्यामुळे आम्ही 2-3 किलोमीटर पुढे आलो. सो आता आम्ही वापस रॉंग साईडनी जातो आहे. बघा रॉंग साईड आहे, समोरून सगळ्या गाड्या येत आहेत. आणि ऑलरेडी एवढा लेट झाला आहे ना काय सांगू. आणि कोणीच नाश्ता केलेला नाही. सो गाईज आता आम्ही रॉंग साईडनी जाणार आहे. आम्हाला पोचायला 11 वाजतील आणि टाईम होता आमचा 8चा. सो बघूया, उशीर आम्हाला 2-3 तास पण पुरेसे आहेत एन्जॉय करण्यासाठी. आणि माझे मित्र खूप एक्साइट आहेत, खूप एक्साइट आहेत. आणि ह्याला गाडी येत नाही बरोबर, तरी पण हा गाडी चालवतो आहे. तरी चला बघूया पुढे जाऊन. ओके. आणि आमची अजून एक इनोवा आहे. इनोवामध्ये अजून 8-9 जण आहेत. ते आमच्या खूप पाठी राहिलेले आहेत ॲक्च्युली रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळे. सो आम्ही आता निघतो आहे. बाय भेटूया पुढे. आहे विरारच्या ईस्ट वेस्ट ब्रिजवर. आणि आता आम्ही वेस्टच्या दिशेने आगकुंचन करत आहोत. आणि आता आम्ही ईस्ट वेस्टमध्ये आहोत. आणि आता आम्ही 4 ते 5 सेकंदामध्ये वेस्टमध्ये जाणार आहोत. 2 किलोमीटर सरळ जाऊन राईट मारायचं आहे. काय मॅप थोडा वेगळा दाखवत आहे. इट्स ओके, ठीक आहे. मॅप आहे शेवटी. आणि आम्ही फायनली आता वेस्टला पोचलेलो आहोत. आणि अजून 8-7.5 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. आणि हा माझा मित्र परेशान झाला. हा ॲक्च्युली याला सवय आहे रायडिंग करायची, त्यामुळे असं याला हळूहळू चालणं आणि त्याच्या पुढे गाडी असणं याला आवडत नाही. इट्स ओके. आपल्या गाडीला ब्रेकसुद्धा नाही, त्याची पण काळजी घ्यायची आहे. आपले घरचे पण आपली आतुरतेने वाट पाहतात, त्यामुळे बी केअरफुल ड्राईव्ह.
कोणीही ड्राईव्ह करताना जरा काळजीपूर्वक ड्राईव्ह करत जावा. हो. आणि आता आम्ही विरार वेस्टला आलेलो आहोत. ही दिसत असेल तुम्हाला लोकवस्ती. जीवदानी मातेचं मंदिर त्या पायथ्याशी. आणि हार्डली आम्हाला अजून 15 ते 20 मिनटं लागणार आहेत. अजून 11 किलोमीटर आहे. 11 किलोमीटर म्हटलं तरी अर्धा पाऊण तास आम्हाला जाणार अजून पोचायला. कारण की आता हायवे संपलेला आहे पूर्णपणे. हां. आणि बघा रस्त्यामध्ये खूप मोठमोठे खड्डे आहेत. आपला भारत देशामध्ये ही अवस्था प्रत्येक वर्षी होत असते. कारण की भ्रष्टाचाराने व्यापलेला आपला देश आहे. तर सामान्य नागरिक पूर्णपणे त्रस्त. बघा आता मी तुम्हाला खड्डे दाखवतो. बघा ही अवस्था आहे बघा. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे काय सांगता येत नाही. ठीक आहे त्याचा पण एक वेगळाच आनंद आहे. पण अनेकांचे जीव गेलेत खड्ड्यामुळे, जे टू व्हीलर आहेत त्यांचे. सो गाईज आता आम्ही बिअर शॉप शोधतोय. बिअर शॉप कुठे भेटते करून. कारण की आता आम्हाला स्टॉक घ्यायचा आहे. आणि स्टॉक आम्ही घेऊ पण स्टॉकचे पैसे जो बड्डे बॉय आहे तो पे करणार आहे. तुम्हाला सांगायचं विसरून गेलो, सतीश ढगे उर्फ शेठ यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त का होईना 3 वर्षानंतर आम्ही रिसॉर्टला चाललो आहे. सो खूप मजा येणार आहे गाईज. तुम्ही बघा. तुम्हाला पुढील ब्लॉग दाखवू आम्ही. चला बाय. इट्स ओके. ही आहे विरारची ट्रॅफिक. आणि 1 मिनटं. आणि हे आहेत आपले कर्तव्यदक्ष पोलीस कर्तव्य बजावताना. आणि ही आहे वसई विरारची बेस्ट बस. आय मीन नगरपालिकेची बस. आणि आता ट्रॅफिक वाढत चाललेली आहे. जसं वेळ होते तसं ट्रॅफिक वाढते. आणि प्रत्येक वेळीसारखं आम्ही आता आमचं हे म्हणजे आम्ही 3 वर्षानंतर चाललो आहे. प्रत्येक वर्षी आम्हाला लेट होतो. होतो काय होत नाही तरी आम्ही एन्जॉय करतो. कारण की आम्ही खूप हार्ड पब्लिक आहे. आमच्यासारखे आम्हीच लय हार्ड. काय सांगावं तुम्हाला. बघा चिकनचं दुकान. बघा SSK ट्रेडर्स. आणि वाईन शॉपच्या शोधात हा माझा मित्र आता सध्या खूप वाया गेलेला आहे. पण आता त्याचं आमचे प्रयत्न आहेत की त्याला त्या चिखलामधून काढायचे. तर बघूया काय होतं काय नाही. आम्ही तर आमचे 100% लावू. पण सर्वस्वी आपल्यावर असतं. ठीक आहे. प्रत्येकाची लाईफ आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आणि हा माझा मित्र असताना कारण की मी ब्लॉग न करता प्रवचन देतोय. कारण की आमचा हा पहिला ब्लॉग आहे. सो इट्स ओके. काय होत नाही. कसली म्हणजे प्रॅक्टिस तर लागत नाही. पण ब्लॉग बनवायची पण एक टेक्निक असते. सो ती टेक्निक आमच्याकडे नसतानाही आम्ही करतोय. बघूया कसं होईल. आमचा ब्लॉग हा मोठा जाईल. पण इट्स ओके. बघूया काय ते. आणि बघा तिथे रस्त्याने लहान पोरी माणसं म्हातारे सगळे चालताना वॉक करताना. कारण की कामाचं टायमिंग आहे. आज वर्किंग डे आहे. आणि बघा गणपतीच्या मूर्त्या. जय गणपती बाप्पा. आणि खूप सगळेजण हॅपी आहेत. सगळे फ्रेंड्स. बिकॉज 3-4 वर्षानंतर आम्ही चाललो आहे. सो एक वेगळाच आनंद आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. मी रोड याच्यासाठी दाखवतो की इकडलं वातावरण बघण्यासाठी. हे आहे मंदिर. आणि हा माझा मित्र हॉर्न मारतात. कारण की हे बघा हे आहेत काय बघा त्यांना कट दिला माझ्या मित्रांनी पूर्णपणे. आणि अजूनही 9 किलोमीटर बाकी आहे. 9 किलोमीटर नंतर आम्ही मंथन रिसॉर्टमध्ये असू. सो गाईज चला गाईज मग पुढे आपण कंटिन्यू तर करूच. आपण आता पुढे अजून कंटिन्यू करू. ओके चलो. हे आहे विरारचं फ्रूट मार्केट, व्हेजिटेबल मार्केट. आरामात जाऊ दे. सरळ जाऊ दे. राईट मारायचं असं वाटतंय. सीधा आहे ना. नाही रे मला वाटतं राईट आहे रे.
600 meters, continue straight. हा अर्नाळा किल्ला आहे का अर्नाळा चौपाटी सरळ सरळ अर्नाळा चौपाटीच्या बाजूला येते माहिती आहे ना. सो अजून आहे नाही नाही ते 160 अरे मला वाटतं हे चुकलं आपण हां किधर फोटो मारतो अरे इतना दाढी वाढेला कैसा कुठं आहे का मित्रांनो आम्ही आमच्या मित्रांसाठी थांबलोय त्यांची इनोवा ट्रॅफिकमध्ये खूप ट्रॅफिक आहे म्हणजे ट्रक पलटी जाणं खूप ट्रॅफिकमध्ये त्यांची इनोवा अडकलेली आहे आणि आता 4 किलोमीटर राहिलेलं आहे रिसॉर्टवाल्याचा घडी घडी फोन येतोय म्हणजे आम्हाला ते चांगली ऑफर देणार आहे आणि आमचे वाईज गॅलेक्सी असताना त्यांना ॲक्च्युली कंट्रोल होत नाही कुठलीही गोष्ट बट त्यांचं मनोगत आहे का माझ्या मित्राला काही सुचत नाही बोलायचं बिकॉज लाजूळे नाहीत खूप हलकट आणि खूप नालायक मित्र आहेत माझे आणि गाईज सगळ्यांकडे पैसे कमी आहेत आणि पैशामुळे खूप प्रॉब्लेम आहे तरी पण आम्ही ॲडजस्ट करणार आहोत काही खोटं बोलायचं पण रिटर्न बोलायचं पूर्णपणे चुकीचं आहे केक घेतला त्यांच्याकडे जागा होती चांगली आमच्याकडे जागा नाही आम्ही गाडीवर आहोत टू व्हीलरवर आणि रस्ते खराब असल्यामुळे आम्ही केक घेतला नाही सो ठीक आहे बघू आता काय सीन आहे काय शॉर्ट आहे पुढे जाऊन बघूया चांगली सर्विस देतो कन्सेशन देतो बाकी रिसॉर्टसारखं नाही की आमचा फिक्स रेट आहे सो गाईज आता आम्ही पोचत आहोत हार्डली 1 मिनटामध्ये आम्ही पोचत आहोत आणि केकसाठी आता खूप मोठा इश्यू होणार आहे बिकॉज आम्ही आलो आहे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आणि केक नाही आता हेच चौक आलेलं आहे आणि सरळ जायचं आहे स्ट्रेट ना ते असेल स्ट्रेट आणि मंथन रिसॉर्ट सरळ आहे हां मीटरच्या अंतरावर जास्त क्राऊड अलाउड नाही तिथे आणि आम्ही कालच आहे तर त्यासाठी आम्ही लवकर आलो आणि बाकीचे लोक 4 व्हीलरने येतात इनोवाने येतात त्यांच्यामुळे त्याला वेळ होतो आहे आणि केकसाठी आता खूप मोठं इश्यू होणार आहे गाईज ॲक्च्युली खूप वाईट वाटतंय बट बघूया काय ते सो खूप बोला ना मी भेट अरे गाडी ठोकलेली आहे ते लाडकी पुली घालतात नाही आणि गाईज खूप ब्रेक नसल्यामुळे पहिल्यांदा असं झालं आणि खूप वाईट वाटतंय सो खूप वाईट वाटतंय सांगू नका कोणाला मला भीती वाटते कारण की असं मला काय झालं का माझ्या गाडीला नाही ना माझ्या गाडीला काय झालं का रे हे माझ्या गाडीला काय झालं का काय बोलू आता माझ्या गाडीला ब्रेक नाही पूर्णपणे माझ्या गाडीचे ब्रेक डाय झालेत तरी पण मी गाडी घेऊन आणि गाईज होत्याचं नव्हतं झालं खरंच माझ्या गाडीला ब्रेक नाही आणि मला कमीत कमी 100-150 मीटर आधीच ब्रेक मारावा लागतो अशी परिस्थिती आहे आणि माझ्या मित्राच्याच गाडीला मी ठोकलं पाठवून काय जास्त डॅमेज झालं नाही थोडंच डॅमेज झालं पण डॅमेज झालं तर खूप वाईट वाटलं आणि फायनली आम्ही पोचत आहोत फायनली आम्ही पोचत आहोत मंथन रिसॉर्टला आणि फायनली आम्ही पोचलो आहे मंथन रिसॉर्टला सो आम्ही आता टाकली आतमध्ये गाडी आणि टाकली आम्ही आतमध्ये आणि हाय गाईज फायनली पूर्णपणे मूडची पूर्णपणे वाट लागलेली आहे बिकॉज
मंथन रिसॉर्टमध्ये साऊंड सिस्टम बंद आहे बिकॉज ऑफ कोविडमुळे सगळे रिसॉर्टमध्ये साऊंड सिस्टम बंद आहेत आणि आम्ही आलो आहे स्पेशली नाचण्यासाठी. आणि आता खरंच खूप खूप म्हणजे खूप मूडची वाट लागलेली आहे. सध्या अजून काही डिसाईड नाही झालं आहे. अजून मित्र येणार आहेत, ते ऑन द वे आहेत. आल्यावर आम्ही डिसाईड करू काय करायचं काय नाही. आणि फक्त ड्रिंक करून काय अर्थ नाही. ड्रिंकसोबत डान्स पण केला पाहिजे, तेच खरं एन्जॉयमेंट आहे. सो गाईज बघूया काय होतं काय नाही. हे बघा, तुझं काय म्हणणं आहे? डीजे बंद आहे त्याच्यामुळे. मला तर वाटते सीधा डॅमवर गेलेलं बरं आणि एअरफोनमध्ये गाणी आणि ऐकून बसू. वाईज गॅलेक्सी तुमचं काय म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की मी स्पेशली एवढ्या लांबून एक 15-20 पण किलोमीटर ना ॲक्च्युली त्याच्या दुप्पट तिप्पट किलोमीटरचा प्रवास करून मी एवढ्या लांब ॲक्च्युली या रिसॉर्टमध्ये फक्त डीजेवरती नाचण्यासाठी आलेलो आहे. आणि पण तिथेही काय म्हणतात सेवा ते लोक प्रोव्हाइड न केल्यामुळे मग आपल्याला सध्या तर इथे इंटरेस्ट नाही आहे. बघा ऐकलं मित्रांनो, ऐकलं का? पूर्णपणे माझ्या सगळ्या मित्रांच्या त्यांच्या हृदयावर एवढी मोठी ठेस पोचलेली आहे. आम्ही आफ्टर 3 वर्षानंतर इथं आलो आणि हे असं घडलं. हे असं काय घडणं त्याला बहुत बडा हो जाएगा गाइस. आणि बघा आता काय, माझा मित्र पण खूप फ्रस्ट्रेट झाला. तो बोलतो भाषण नको देऊ. ठीक आहे. तर इथे सध्या आम्ही असं रिसॉर्टमध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्याच इथे लगेच पावसाचं आगमन झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, आम्ही इथे प्रवेश केल्या लगेच पावसाने सुद्धा इकडे आगमन केलेलं आहे. काय करायचं, पण आता पाऊस पडल्यामुळे आता भरपूर पावसामध्ये ओलं चिंब होऊन स्विमिंग पूलमध्ये हे बघा, इथे तुम्ही स्विमिंग पूल आहे असं बघू शकता. या स्विमिंग पूलमध्ये ना मोठ्या अशा लहान उड्या मारून ना खूप मजा येणार आहे. तर आपण ह्याच्यानंतर पण काही ब्लॉग शूट करणार आहोत. तर भेटूया आपण कपडे काढून उडी मारताना. फायनली आम्ही पोचलो आणि आता आम्ही फायनली नाश्ता करायला लागलो आहे. छान कांदे पोहे मिसळपाव आहे. आणि हे असं बघू शकता कांदे पोहे. हे बघा, कांद्यासोबत त्यांनी मिसळ पावची चटणी घेतलेली आहे आणि कसले उलटे आणि हसता येते, हसलं नाही पाहिजे ब्लॉग म्हणून. आणि खूपच टेस्टी आहेत कांदे पोहे. या तुम्ही पण खावा. बघा कसं खातो बघा. तर आमचा सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर एकदम काही वेळामध्येच आम्ही बाहेर असं रिसॉर्ट आहे तुम्ही पाहू शकता. त्या रिसॉर्टच्या इथे आम्ही थोड्याच वेळामध्ये एंट्री घेणार आहे. त्याच्यानंतर मग आम्ही नवीन स्टार्टिंग करू. परत त्याच्यामध्ये डान्स असेल, परत एक ब्लॉग बनवणं असेल, परत डिफरंट सॉंग्समध्ये आम्ही डान्स वगैरे करणार आहे. ठीक आहे, तर आपण भेटूया चला डान्समध्ये. फायनली गाईज सगळे रेडी झाले आहेत पोहण्यासाठी. आणि बड्डे बॉयचा केक न आणल्यामुळे बड्डे बॉय नाराज नाहीत. ठीक आहे, बड्डे बॉयचा केक आणण्यासाठी गेले. कोण गेले रे केक आणायला? नितेश वाघमारे आणि अक्षय कांबळे दोघंजणी गेलेत केक आणायला. थोडंच मिनटात ते लोक येतील, मग आम्ही केक कटिंग करू. आमचे BMW उर्फ बाळासाहेब मनोहर वाघमारे आणि हे आहेत आमचे वाईज गॅलेक्सी. आणि ह्यांनी खूप मोठं काम केलं आहे. नाराज असलेल्या बड्डे बॉयला त्यांनी खुश केले केक आणून. खूप नाराज होते ते. त्यांची नाराजी काय सांगू तुम्हाला. खूपच मेहनत करताना बड्डेसाठी. विजय कांबळे आणि सत्यजित ढगे. अरे भाई, यहाँ पे दोनों का बर्थडे सेलिब्रेट हो रहा है, सतीश डगे और विजय कांबळे. ओके, तो इसीलिए केक का नाम लिखा है सट विजय. काहीतरी नवीन काहीतरी. तर मित्रांनो बघा, आता केक कटिंग होत आहे. आणि मित्रांनो रेडी पोझिशन मध्ये राहा. हॅपी बर्थडे वाढ उपाध्यक्ष. हॅपी बर्थडे येलोर अध्यक्ष. हॅपी बर्थडे वाढ उपाध्यक्ष. चालू व्हिडिओ चालू. चालू आहे. फोटो पण आहे, व्हिडिओ पण आहे, दोन्ही आहेत. अरे आज काय म्हणते हटा.
रूम कुठे आहे का सरळ सरळ आहे. मग चेंज करायचे ना चावी मिला चावी दे माझ्याकडे नाही आणि जल्लोष आहे सगळ्याचा. आणि इथे खूपच चांगल्या प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. हा दोन्ही चालू आहे रे. दोन्ही फोटो चालू आहे. उग बडबड करायलाच हळूहळू पडलं बघ. आणि बघा इथे फोटो बघा ना फोटो हाँ निकल रहे फोटो भी निकल रहे. हाउस फोटो आ रहा है इसमें. अरे बहुत हार्ड आता है अभी केस में बहुत हार्ड है. तो मोबाईल कुठे आहे अभी आमिर खानचा अरे खा रे खा. अरे 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 खा रे एवढ्या प्रेमाने तुझे खा ना. फिनिश कर दो हाँ 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 फिनिश कर दो अभी. हाँ 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 चलो हो गया ये. आजा मेरा मेरा निकाल एक मेरा निकाल पकड़. ये अभी माझा काढ. कांच लगेगा नीचे भी नीचे देखो कांच लगेगा. फोटो काढणार हळू काढ का मोठा आपला मर्दावानी लातूरचा. हे बघा हे दोघं आनंदी घेत रिसॉर्टचा. आणि सध्या आता बघा आमची मित्रमंडळी थोडी फायर झालेली आहे. आणि क्या मालूम. आणि बघा हा BMW हस्तानी. आणि हे बघा हे आहे मंथन रिसॉर्टचं पूल. आणि बघा मस्त मस्त सुंदर सुंदर पूल आहे. आणि हा आहे BMW. हा आहे विशाल आहे अमित. आणि बघा खूपच सुंदर असं. आणि हे आहे बड्डे बॉय सतीश ढगे. आणि हे आहे योगेश किर्दत. आणि हे आहे आपले गायकवाड साहेब. आणि खूपच छान एन्जॉय करताना मंडळी. खूप लवकरच हा ब्लॉग येणार आहे. आणि हे आहेत आमचे आहेत एक्स वार्डाध्यक्ष राहुल लांडगे साहेब. आणि हे आहे आमचे विशाल बोडरे. खूपच सुंदर ब्लॉग लवकर येणार आहे तुमच्या भेटीला गाईज बघा. आणि खूपच एन्जॉय करताना बघा आनंद घेताना 500 रुपये पूर्णपणे वसूल. 500 रुपये पूर्णपणे वसूल. बघा ही आहे आमची मंडळी सगळी. हां ही आहे आमची मंडळी पूर्ण. फोटो घ्यायला सांगतायत. सो के घेऊ. विदाउट फोटो तर काय होत नाही. आणि इथं म्हणजे ए ले 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 आणि हाय रेन डान्स. हाय रेन डान्स. फायनली मंडळी सुरुवात झालेली आहे एन्जॉय करण्यासाठी. मी अजूनही पाण्यात गेलेलो नाही. मी माझ्या मित्रांचेच फोटो व्हिडिओज काढतोय. मला खूप राग येतोय पण काय करणार. व्हिडिओज फोटो त्यांचेही काढले पाहिजे कारण की कोणा एकाला तरी पाण्याच्या बाहेर राहिलं पाहिजे थोड्या वेळानंतर मी पण सुरुवात करणार आहे पाण्यामध्ये जायला. सो गाईज आता बघा तुम्ही आमची मजा. तुम्हाला आमची मजा दाखवण्यात येईल. एकाला बाहेर ठेवण्यात येईल. एक जण व्हिडिओ काढेन फोटोज काढेन. प्रत्येकाला एन्जॉय करता आलं पाहिजे. थोड्या वेळानंतर मग आम्ही आमचा मोबाईल ठेवून देऊ. लेट सी पूर्ण झाल्यानंतर वापस आम्ही पुन्हा व्हिडिओ काढू ब्लॉग काढू. बाय गाईज टेक केअर. तो इकडे तुम्ही बघू शकता ही आमची मित्रमंडळी आणि आम्ही अशा रिसॉर्टमध्ये मस्त एन्जॉय करतोय. हे बघा पाणी याचे केस बघू शकता. याचे केस तुम्ही बघू शकता. हे बघा कसे दिसतात. एकदम पाणी आहे ना यो एकदम यो. आणि मित्रांनो कसं आहे बघा. आणि इथं या आता सांगतो बघा आम्ही आलोय रिसॉर्टला. आम्ही आलोय रिसॉर्टला. कुठल्या रिसॉर्ट म्हणतो रिसॉर्ट कुठे आहे ते विरारला.
मदिरा लगा दी ठुमके जैसे शकीरा आइसी ड्रिप गले में सोना हाथों में हीरा काय झालं बोलले काय झालं कसं होईल दुनिया में होगा ना कोई तेरे जैसा सर्दी चॉकलेट लेवाना खाने का तरीका दुनिया घुमा दूंगा तुझे आगे का पासपोर्ट बेबी नो वीजा रानी बना के मैं रखूंगा जैसे रहती बेबी कोई ये तो आग लगा देगी पानी में हे पाण्यामध्ये उडा रे सबको अब तेरे पे क्रश है तेरा तो माशाल्लाह जादू कर डाला है आधा तेरा तभी तो मैं तेरे वश में बोलेला सच में खींचेला कश में पहले तो सच में कोई आके लगाए आप कमाना तुझसे और मुझसे अब जल्दी है साथी चलती है भाई जल्दी आ जाए मेरे दिल और बाकी को बाकी है अपना बनवाला ले तेरे को जितने भी लाइन में माफी गुस्ताखी है या दोघांतच घेतो या कसं आले का हे आकाश डान्स आहे
काय तर ट्रीट करा रे साइड वर जरा ये तीनों नाचो जरा उसको भी हटो अक्षय नाच केलं त्याला घेत नाही हे आहे नवीन 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 बनलेली एकदम दगडाची स्टोनची सगळे एक एक जण घुसत आहेत मध्ये आणि बघा खूप एन्जॉय करत आहेत मित्रमंडळी माझी खूपच घाई आहे त्यांना खूपच नवीन नवीन स्लाईड्स आहे आणि खूप सारं इथं नवीन नवीन बनलेलं आहे तो आहे नजारा खूप नैसर्गिक नजारा आहे आणि वरती जाऊन आता आम्ही फोटोज काढणार आहोत मित्रमंडळी ऑलरेडी खूप खुश आहे खूपच सुंदर असं खूपच सुंदर असं खूपच छान असा नजारा संपूर्ण रिसॉर्ट दिसत आहे खूपच छान असं खूपच एन्जॉय करत आहे मित्रमंडळी सगळंच काही सुंदर असं गाईच बघितलं तुम्ही माझ्या मित्रमंडळी खूपच छान एन्जॉय बघा खूप असं वाटतं की आउट ऑफ हिल स्टेशन आलेलो आहे आणि खूपच छान एन्जॉयमेंट आहे आणि आता झालेलं आहे लंच टाईम कारण की सगळं बंद झालेलं आहे लंच टाईम झाला बोल सध्या आमचा लंच टाईम झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे इकडे सध्या लंच करायला बसलो लंचमध्ये बघायचे जराची भाजी आहे डाळ आहे राईस आहे आणि त्यांनी आम्हाला लॉलीपॉपसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि या सगळ्या जेवणाची चव एकदम व्यवस्थितरित्या लागत आहे त्याच्यामुळे इकडे येऊन पूर्ण पैसा आमचा वसूल झालेला आहे तर गाईच खरा आनंद बघा खरा आनंद खरं एन्जॉयमेंट बघा कळलं का खरं एन्जॉयमेंट पाणी बिनी पडतंय तरी पण मोबाईल हा आपले खदानचे अध्यक्ष मिलिंद आंबोरे यांचा मोबाईल आहे वॉटरप्रूफ मोबाईल आहे अरे पाणी पडलं बघा माझ्या तरी काय नाही हरकत नाही ओके आय एम ओके आणि बघा इथे कसं एकदम निवांतपणे झोपलेले आहेत सगळे आणि मिलिंद आंबोरेचा जीव खाली वरी कारण की मोबाईल त्यांचा पाण्यामध्ये आहे तर मित्रांनो खूप एन्जॉयमेंट करतोय फायनली आमचं एन्जॉय करून झालं आणि आता 6 वाजत आले आहेत आता आम्ही चाललोय घरी खूप थक सो अर्धे मित्र आमचे गेले आम्ही दोघंच राहिलोय बाय मनसॉट नेक्स्ट टाइम भेटू आता नेक्स्ट मग मी दुसरीकडे जाणार आहेत सो बाय थँक्यू सो मच